आयुष्यात काहीतरी विशेष आहे, आपण जाणून घेतलं पाहिजे. ही मंडळी इतक्या लांबून इतक्या परदेशातून आली, त्यांना इथे काय मिळतंय ते समजून घेतलं पाहिजे. असं थोडासा आपण समजूतदारपणा ठेवला पाहिजे. कदाचित आम्हा लोकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला लोकांना हा विचार शिवत नसेल, पण काहीतरी विशेष असल्याशिवाय ही 14 देशातली मंडळी इथे काय येतात असा आपण एकदा जर मनात विचार घेतला तर पुष्कळ गोष्टींचा आपल्याला पत्ता लागू लागेल. अजून आपल्याला आपल्या धर्माबद्दलच माहिती नाहीये. मुख्य म्हणजे आपला धर्म जरी अनादी होता, भारतीय धर्म जरी अनादी होता, तरी सुद्धा त्याची अनेकदा पुनर्रचना करून शेवटी 6व्या शतकात आदिशंकराचार्य यांनी अवतरण घेतलं आणि या धर्माची पुनर्स्थापना पूर्णपणे करून कुंडलिनी योगावरती त्यांनी पुष्कळ पुस्तकं लिहिली. कुंडलिनी शिवाय आता मार्ग नाही असं उघडपणे त्यांनी सत्य उघडे करूनी सांगितले. तसंच श्रीकृष्णाने सांगितलं होतं की तुम्ही स्थितप्रज्ञ झालं पाहिजे, म्हणजे तुम्ही आत्मसाक्षात्कारी झालं पाहिजे. आपल्याला हा शब्द समजतो आत्मसाक्षात्कारी, पण ते म्हणजे काय माहिती नाही. ते आज लोकांना देण्याची पाळी आलेली आहे. पण आपला विचार सखोल नसल्यामुळे जे परंपरागत आपलं चालू आहे ते चालू आहे. म्हणजे आता टाळ कुठं जायचं पंढरीपर्यंत, अरे पण त्यांनी आपल्या आईवडिलांना काय मिळालं नाही, आम्हाला काय मिळालं नाही का आम्ही टाळ कुठली पंढरीनाथाला भेटायला. पंढरीनाथाला भेटणं म्हणजे देवळात जाऊन नुसतं डोकं फोडून घेणं नव्हे, हे समजलं पाहिजे. जरी आपण अशिक्षित असलो तरी एक गोष्ट लक्षात येते, उलट अशिक्षित लोकांच्या लवकर लक्षात यायला पाहिजे की तिथे देवळात जाऊन नुसती जर आपण डोकी फोड केली तर आपल्याला परमेश्वर मिळणार आहे का? नाही मिळणार. मिळाला आहे का कुणाला? नाही मिळाला. कोणती व्यसन लोकांची सुटली का? भांडाभांडी सुटली का? कोणाचा स्वभाव ठीक झाला का? नाही झाला. त्याचा दोष तुम्ही परमेश्वराला देता. आमची गरिबी सुटली का? नाही झाली. आमचं दारिद्र्य गेलं का? नाही. आमचं दैन्य गेलं का? नाही. आमचे आजार गेले का? नाही. मग परमेश्वराने काय केलं असं म्हणून लोक मलाच ठोक विचारतात पुष्कळ. आम्ही एवढ्या त्या परमेश्वरासाठी धावपळत करतो आणि तुम्ही आता परमेश्वराच्या गोष्टी सांगता माताजी या आधुनिक काळामध्ये. असा परमेश्वर गेला तरी कुठे? काय आमचं चुकलं? मुख्य चुकलं असं की प्रत्येक मोठ्या पुस्तकांमध्ये जेवढे काही आपल्याकडे वेद वगैरे झाले सगळ्यांमध्ये लिहिलेलं आहे की आत्मबोध हा घेतला पाहिजे. पहिला आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे, पहिला तुमचा आत्मा जागृत झाला पाहिजे. तर रामदास स्वामी पासनं तुकाराम बघितलं तर ज्यांची तुम्ही रोज भजनं टाळ कुठून म्हणतात त्याच्यात हे सांगितलंय की आत्मसाक्षात्कारी व्हा. पण म्हणायचं आत्मसाक्षात्कारी व्हा, आत्मसाक्षात, पण कुणी व्हायचं? परमेश्वराला ओळखा, परमेश्वराला ओळखा, हृदयामध्ये बाणा कसं करायचं? प्रश्न उभा राहायला पाहिजे मनामध्ये की आम्ही करायचं कसं? बोलायच्याच गोष्टी, बोलाचाच भात, बोलाचीच कडी, म्हणजे आहे तरी काय? तसं काही दिसत नाही. आमचं काही बरं झालेलं दिसत नाही. मग परमेश्वराच्या विरुद्ध लोक बसतात, मग कम्युनिझम घेतात, परमेश्वरच नाही असं म्हणतात. असे पुष्कळ जगामध्ये देश आहेत ते म्हणतात परमेश्वरच नाही. परमेश्वर कशावर नाही असता तर हे असं झालं कसं? पण त्याला सरळ उत्तर असं आहे की अजून आपला संबंधच परमेश्वराशी झालेला नाही. जोपर्यंत आपला संबंध परमेश्वराशी झाला नाही आपण परमेश्वरावर काही हक्क लावू शकत नाही. आता जर ह्या यंत्राचा जर कनेक्शन झालं नाही, काही संबंध झाला नाही, तर मी ह्याच्यात काही बोलले तरी तुम्हाला काय ऐकायला येईल का? तसंच आपला संबंध न होतानाच आपण परमेश्वराला टाहो फोडून अरे परमेश्वरा असं कर तसं कर, त्याला रोज हुकूमच घालत असतो, जसं काय तो आपल्या खिशातच बसलेला. पण तुम्ही परमेश्वरासाठी काय केलंय? एक फक्त लक्षात आणा
की अजून तुम्हाला आत्मबोध झालेला नाही, तुम्हाला आत्मसाक्षात्कार झालेला नाही, तो घेतला पाहिजे. आम्ही म्हणे मोठे मुसलमान, कुणी म्हणे आम्ही हिंदू, कुणी म्हणे आम्ही ख्रिश्चन, सगळे एका मायेचे म्हणे आहेत. कुणालाही आत्मबोध झालेला नाही. सगळे आपापसात बांधतात काही ना काहीतरी भांडणं काढून. मुख्य म्हणजे हिंदू धर्माची मुख्य जी गोष्ट आहे, गाभा आहे, जी मुख्य बाब आहे, ती म्हणजे आत्मसाक्षात्कार होणे. कोणाला विचारून बघा, कोणाही जरासे दोन शब्द ज्यांनी वाचले तो सांगू शकतो. नामदेवानी ते सांगितलं, जनाबाईंनी ते सांगितलं, तुकारामांनी ते सांगितलं, ज्ञानेश्वरांनी तर तेच सांगितलं. पण ज्ञानेश्वर म्हणजे दिंड्या घालणे. अहो, या ज्ञानेश्वराच्या मंदिरात आम्ही गेलो होतो. म्हटलं ह्यांना ध्यान करू द्या. ते म्हणे तुम्ही दिंड्या घाला. म्हटलं त्या ज्ञानेश्वरांनी दिंड्या घातल्या होत्या का पहिल्यांदा? तुम्ही ज्ञानेश्वराच्या नावाने दिंड्या घालतात, त्यांनी घातल्या होत्या का? अहो, ते तर वणवण फिरत होते, त्यांनाही कोणी मान्य नाही केलं आणि आता मला नका मान्य करू. पण दिंड्या घालायचं हे कोणी सांगितलं तुम्हाला? ज्ञानेश्वरांनी सांगितलं का? नाही. मग हे आता समोर म्हटलं तुम्ही पुतळ्यात बसवले, मी काय बोलू तुम्हाला आता? जर ते आज जिवंत असते तर तुम्हाला ठीक केलं असतं, पण ते जिवंत असते तर तुम्ही त्यांचे हाल केले असते. मेल्यावरती दिंड्या घाला. ही आपल्या धर्माची आज अशी ग्लानी स्थिती आहे. या धर्माला परत संस्थापन करायलाच पाहिजे आणि सगळ्यांनी या बाबतीत लक्ष दिलं पाहिजे. नुसतं आपल्याला काही मोठं म्हणून कुणी मोठं होणार नाही. तुमच्या जागृती झाल्याशिवाय, तुमच्या धर्माचं तेज आल्याशिवाय कोणी तुम्हाला मानणार नाही. आता कालच सांगते, मी येताना रस्ता आमचा चुकला, पुढे गेलो, एका दुकानात गेलो, सगळे जिंकून पडले होते, सगळे इथून तिथपर्यंत. आता विचारायचं कुणाला रस्ता कुठे आहे मोडक सागरचा? सगळे जिंकलेले. मग शेवटी मागावून जाऊन एक नोकराला धरून आणलं तर त्याने सांगितलं बाबा मागे जा म्हणून. तो तेवढा बचावला आता कसा माहित नाही, बाकी तोही थोड्या वेळाने जायचा कामात. ही आपली दुर्दशा आहे. कशाला गमजा मारायच्या? जोपर्यंत आपला आत्मा आपल्याला प्रकाश देत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही कळत नाही. आपल्यामध्ये प्रकाशच नाही, आपल्याला समजतच नाही की परमेश्वरी शक्ती काय आहे, त्या परमेश्वरी शक्तीचा किती उपयोग होऊ शकतो, त्यांनी आपण किती मोठी कार्य करू शकतो. आपण म्हणू आम्ही माताजी खेडवळ आहोत, आम्हाला काय समजणार? त्याला काही समजायला नको, जास्त विचार करायला तर मुळीच नको. हे सहजच घडतं आणि सहजच होत. नसते विचार करून आणि नसते उपद्व्याप उभे करून तुम्ही काय मिळवलेलं आहे काय नाही. आता आत्मबोध कसा होतो? तो फक्त कुंडलिनी जागृतीने होतो असं आपल्या सर्व शास्त्रात सांगितलेलं आहे. मग त्याच्यात कशाला वादविवाद करायचा? भक्ती मार्ग एवढ्यासाठी सांगितला की तुम्ही परमेश्वराला आठवा, त्याच्या ध्यानात राहा. पण जर साक्षात परमेश्वरी उभं राहिला तर त्याला तर ओळखा बुवा. ते काय ओळखता येते? उद्या जर तुमच्या समोर राम किंवा कृष्ण येऊन उभे राहिले, तुम्ही ओळखाल का? देवी येऊन उभी राहिली, तुम्ही ओळखाल का? नाही ओळखायचे. कसे ओळखणार? ओळखायची खूण काय? जोपर्यंत आत्म्याचा बोध होत नाही तुम्हाला कशाची ओळख पडणार आहे. इतकं सोडा. आता आपण म्हणतो की स्वयंभू स्थान आहे माताजी. कशा कोणी सांगितलं म्हणून ना? तुम्हाला माहितीये का स्वयंभू आहे किंवा नाही? तुम्हाला तिचं काय माहितीये का? नाही माहिती. स्वयंभू कसं ओळखायचं? तो प्रश्न परत. हा भोंदू का साधू कसं ओळखायचं? चांगला का वाईट कसं ओळखायचं? काही त्याला मार्ग आहे का? वरून फार संभावित दिसले तरी आतून ते आहेत की नाही ते ओळखायला काही मार्ग आहे का? एकच मार्ग आहे, आपल्या आत्म्याचा प्रकाश आला पाहिजे. एकच मार्ग आहे, एकच त्याला उत्तर आहे. तुमच्यात अजून आत्म्याचा प्रकाश आलेला नाही म्हणून गोंधळले. जेव्हा आत्म्याचा प्रकाश माणसामध्ये येतो तेव्हा चैतन्य त्याला चारीकडनं बोटांना लागतं. तुम्ही जरा शांत बसा बरं. त्या बाई काय तुम्हाला झालंय मगापासून? चुपचाप बसा. 2 मिनिटं शांत बसता येत नाही? त्यांना देवळाची सवय झालेली ना. देवळात जा, देवाला जाण शिव्या द्या, नाही तर काय करा, बसा शांतपणे, चुपचाप बसा. थोडी तरी शिस्त पाहिजे. लोक आलेत बाहेरून काय म्हणजे तुम्हाला? तर मनुष्याला जी एक कल्पना परमेश्वराबद्दल आहे की आपण काय केलं तरी ठीक आहे, परमेश्वराचं नाव घेतलं म्हणजे झालं. वाटेल तर दारू प्या, वाटेल तर बायकोला मारा, वाटेल तर खून करा, वाटेल ती कामं केली तरी परमेश्वर आहे ना, त्याला आम्ही मानतो. कसं मानता तुम्ही?
तुमच्यामध्ये आलाय का धर्म? तुमच्यामध्ये प्रेम आलंय का लोकांचं? तुम्हाला कळकळ वाटते का लोकांची? वाटली तरी त्याच्यात तुमचा परत अहंकार येणार. मी दुसऱ्यांसाठी एवढं करतो, मी दुसऱ्यांसाठी तेवढं करतो. पण आत्मबोध जर झाला तर असं म्हणत नाही मनुष्य. तो म्हणतो होत आहे, ते होत आहे, त्याचंही होत आहे, त्याचंही होत आहे. तृतीय पुरुषात मनुष्य बोलू लागतो. त्याचं झालं, त्याचं झालं, तो झाला, अकर्मात उतर. तो असं म्हणत आहे मी केलं हे गेलं डोक्यात, मी गेलाच मुळी. पण ते होण्यासाठी आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, ही मी गोष्ट म्हणते. मग त्याच्यात तुम्ही धर्म कुठे घेऊन आले? आधी धर्मच बसलेला नाहीये पहिल्यांदा. म्हणून म्हणतात की आता आधी धर्म बसवा माताजी. पण माझं जरा उलट विचार केलेला. तो फरक काय तो समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सहयोग थोडा लक्षात येईल. पूर्वी असं होतं की तुम्ही सफाई करा, एक माणसाची चांगली सफाई करा. गुरु लोक खूप ठोकून काढत असत. एखादा जरी गेला तरी त्याला ठोकून काढायचं, मारून काढायचं, अमुक करायचं. तर म्हणजे खरे गुरु. खोटे नाही, खोट्याला काय पैसे द्यावं झालं, खऱ्यांचं सांग. बुवाबाजी म्हणजे आपल्याकडे गाजलेलीच आहे. पण तरी सुद्धा त्यात हे समजलं पाहिजे की जो मनुष्य खरा असेल तो तुमच्याकडनं पैसे नाही घेणार, तुमच्या दमावर नाही घेणार, कधीच नाही घेणार तुमच्याकडनं पैसे. उलट देईल पण तुमच्याकडनं घेणार नाही. परमेश्वराला विकता येत नाही पहिली गोष्ट. अशी बुवाबाजी वाढली तर त्याच्या आपण आहारी जातो. आणि माताजी बुवाबाजीच्या विरुद्ध आहेत म्हणून माताजीच्या विरुद्ध जातो. पण हे बुवा किती दिवस टिकणार? उद्या तुम्हालाच त्रास दिले की तुम्ही याल माझ्याकडे रडत, माताजी तो बुवाजी एवढे पैसे घेऊन गेला, तो तितके घेऊन गेला. आपल्याला धर्मातलं काय समजतंय हे आधी बघायचं. दत्ताची जयंती काढली, मुख्य म्हणजे दत्त जयंती. आपण दत्त कोण ते तरी माहितीये का? आणि जयंती करता तुमचा संबंध आलाय का दत्तांशी? जे दत्त भक्त आहेत सगळे, ज्यांचा आत्मसाक्षात्कार झाला नाही त्यांच्या सगळ्या पोटात दुखणार. लिहून घ्या माझ्याकडे. कोणाच्या पोटात दुखलं त्याला जाऊन विचारा तुम्ही दत्तांचे भक्त आहात का? कारण दत्तच रागवले, पोटामध्ये दत्त बसले, तेच तुमच्यावर रागवले. जर तुम्ही खरंच दत्ताशी तुमचा संबंध असेल तर कोणताही रोग तुम्हाला होणार नाही. जर तुम्ही खरोखर परमेश्वराशी संबंधित असला तर कॅन्सर वगैरे कोणताही रोग होणार नाही, उलट तो नीट होईल. जर हे झालं नाही तर त्या परमेश्वराचा काय फायदा? तर जे लोक अशा मार्गाला लागतात त्यांनी असा विचार केला पाहिजे की काहीतरी बाह्यता करू. फक्त आम्ही दत्त जयंती केली असं का? मग काय आम्ही तांदूळ आणले, अमकं आणलं, तमकं आणलं, मजा केली. मग तसं म्हणा ना, तुम्ही मजा केली, मनोरंजन केलं, पण दत्त जयंती झाली. दत्त जयंती तेव्हा होणार जेव्हा तुम्हाला आत्मबोध झाला. हे सगळे करतात दत्ताची जयंती, सगळे करतात. पण ह्यांना झालेला आत्मबोध तेव्हा दत्त जयंती म्हणजे आपल्यामध्ये तो जो धर्म दत्तानी सांगितला तो आत्म बांधतो, तो बांधला पाहिजे. आतून ते तत्वात उतरलं पाहिजे, भिनलं पाहिजे, तर त्या दत्त जयंतीला अर्थ. नाही तर नुसतं मनोरंजन करायचं देवाच्या नावावर, ते एक चालतं. परमेश्वर हा मनोरंजन नाही आहे, आनंद आहे तो. मनोरंजन काय? आज झालं मनोरंजन, हसले खेळले, परत झालं रडगाणं सुरू. आनंदाला दोन बाजू नसतात, सुख आणि दुःख नसतं, नुसता आनंद असतो, निव्वळ आनंद. तो निव्वळ आनंद तुम्हाला मिळवला पाहिजे, तो तुमच्यात आहे. ते सगळं काही तुमच्यातच आहे, ते तुम्हाला द्यायला मी इथे येते. पण त्यात आपलं डोकं लावायचं. अति शहाणे त्यांचे बैल रिकामे, आधी खरी मान आहे. आणि त्याची मला प्रचिती फार येते की हे लोक इतके सुशिक्षित असून अतिशहाणे नाही. आपण अतिशहाणे आहोत. तेव्हा त्यापासून आपला काही स्वभाव बदलला का? आपलं काही भलं झालं का? आपल्या मुलांचं काही भलं झालं का? आपले ज्ञान तब्येत तरी ठीक राहते का? निदान आपल्यात एवढी तरी समर्थता आहे का की आपण कोणतंही व्यसन घेणार नाही? आपण समर्थ आहोत का? की अजून अगदी कमकुवत मनाची आपण माणसं आहोत? दारूचा गुत्ता दिसला की धावतो तिकडे. दोन पैसे कुठे खायला मिळाले तर पटकन खाऊन घेतो.
कुणाचं नुकसान करता आलं तर बसून बसून तोच विचार करतो की आपल्यामध्ये ते परमेश्वरी प्रेम आलेलं आहे की ज्या प्रेमाच्या दमावर आपण दुसऱ्यांचं कल्याण, त्यांचं भलं करू शकतो. अशी शक्ती आली का आपल्यामध्ये? नाही आलेली ना. मग ती मिळवून घ्या, ती मिळवली पाहिजे. त्याला काही शिक्षण लागत नाही, काही मोठं डोईजड काही वाचन लागत नाही, काही लागत नाही. प्रत्येक माणसामध्ये ही शक्ती आहे. सुप्तावस्थेत तिला कुंडलिनी म्हणतात. तिचं एकदा जागरण झालं म्हणजे त्याला अंकुर फुटले, पण त्याच्यानंतर त्याचा वृक्ष करताना त्रास होतो, विशेषतः आपल्या महाराष्ट्रात. कारण आम्ही म्हणजे डोकेबाज फार. एकदा ते अंकुर फुटलं म्हणजे त्याला सांभाळलं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. त्याला सांभाळून जपून त्याचं एक सुंदरस झाड तयार करायचं, एक वृक्ष तयार करायचा. आणि मग काय वाटेल तरी झंझावात आले किंवा काय जरी झालं तरी त्याच्यामध्ये तो वृक्ष कसा अगदी आपल्या ऐटीत उभा राहतो तसं आपण ऐटीत उभं राहायचं. हे आत्मसाक्षात्काराचं लक्षण आहे. मी तुमची आई आहे आणि मी तुम्हाला जे समजावून सांगते ते तुमच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी. पण ते सगळं डोक्यावर जातं, कोणी ऐकतच नाही. मुळी कोणाच्या डोक्यातच येत नाहीये. आता इतक्यादा इथे आल्यावर सुद्धा अजून वैतरणामध्ये सगळ्यात कमीत कमी सहयोगी आहे. फार दुःखाची गोष्ट आहे. सगळ्यात कमीत कमी संबंध हिंदुस्थानात, सगळ्या जगात सगळ्यात कमीत कमी तुमच्या वैतरणाला लोक कमी आहेत. तरी त्यांचं आम्ही एवढं महत्व करतो. वैतरणाचे लोक आले, सांभाळावं त्यांना. पण इथे म्हणजे मला असं वाटतं संत साधू कधी आलेच नसतील असं असेल कदाचित. कारण ही इच्छा की आम्ही आत्मबोध घ्यावा आणि त्याचं सगळं ज्ञान आम्हाला फुकट मिळतं ते घ्यावं, हे सहजच सगळ्यांना असतं, उपजतच असलं पाहिजे. पण ते नाही. आता मात्र थोडीशी प्रगती बरी झाली आहे. मला त्यांनी फार आनंद झाला. आणि अशीच तुमच्यावर परमेश्वरी कृपा असू द्या. परमेश्वराला मिळवून घ्या. ही वेळ आलेली, आणीबाणीची वेळ आहे. त्यावेळेला जो झाला पार तो झाला आणि नाही तर राहिला अशी स्थिती होणार आहे, मी सांगून ठेवते. मग नंतर तुम्ही म्हणाल की माताजी बघा आम्हाला तुम्ही दीक्षू नाही सांगितलं. आता आईला जितकं बोलता येईल तितकं मी बोललेले आहे आणि तितकं मी समजावून सांगितलेलं आहे की तुम्ही सहयोगाकडे लक्ष द्या. स्वतःच्या तब्येती ठीक करून घ्या, स्वतःचं भलं करून घ्या. जसं कृष्णाने सांगितलं योगक्षेम वाम्यम, त्यांनी सांगितलं की योगानंतर मी क्षेम करणार. त्यांनी असं नाही सांगितलं की मी तुमचं क्षेम वहन करतो, असं कुठेही सांगितलं नाही. त्याला विचारलं तर त्याने सांगितलं मला फळं पुष्प काही दिले ते मी घेईन, पण द्यायच्या वेळेला एक शब्द वापरला, अनन्य भक्ती करा. अनन्य म्हणजे जेव्हा परमेश्वराशी संबंध होतो तो अनन्य आहे की नाही. जेव्हा दुसरा नाही तो परमेश्वराशी काही संबंध नाही तेव्हा तुम्ही भक्ती करण्यात काही अर्थ नाही. अनन्य भक्ती हा शब्द त्यांनी सांगितलेला अनेकदा आहे. कर्मात सुद्धा त्यांनी बरोबर मांडलेलं आहे की तुम्ही जे कर्म करता ते परमेश्वरावर ठेवू शकत नाही मनुष्य. कारण जर तुम्ही म्हणाल हो मी सगळं करतो परमेश्वरावर, चोऱ्या करतो तेही परमेश्वरावर सोडतो, मी कुणाला मारतो तेही परमेश्वरावर सोडतो. कोणताही काम केलं की मनुष्य सारखा असा विचार करतो की नाही मी काहीतरी विशेष केलंय. कारण काय, त्याच्यात अजून अहंकार आहे. पण जेव्हा तुम्हाला आत्मबोध होतो तेव्हा तुम्ही असं म्हणत नाही की मी केलंय, तुम्ही हेही म्हणत नाही परमेश्वराने केलंय. तुम्ही म्हणता होत आहे ते सगळं सहज होत आहे माताजी, सगळं होत आहे, सहज होत आहे, हे सहजच झालं. कोणती घटना आहे सहज झालं. सहज सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि जन्मलेली अशी ती कुंडलिनी आणि तिचा योग हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तिच्यापासून मिळालेला योग परमेश्वराशी एकात्मता गाठण्याची जी पात्रता आहे ती तुमच्यात आहे. पण त्याचा तुम्हाला नाही, हक्क आहे त्याचा, तो तुम्ही घ्या, तुमचा हक्क घ्या असं तुमच्या समोर पदर पसरून मी म्हणते. पण तरी तुमच्या डोक्यात काय त्याचा प्रकाश पडतोय की नाही देवाला ठाऊक. तेव्हा आमची सगळ्यांची स्थिती नीट झाली पाहिजे, आमच्या मुलाबाळांचं भलं झालं पाहिजे, आमच्या घराद्वारांचं ठीक झालं पाहिजे असं लक्षात घेतलं, असा विचार केला. आता 2 मिनिटं ह्यांनाही सांगते बघा किती शांतपणाने ऐकतात. त्यांना तुमची भाषा समजत नाही, एक अक्षर समजत नाही मराठी भाषा, पण किती शांतपणाने ऐकतात. बरं तर तुम्ही विचारलं की माताजींचं तुम्हाला भाषण काय समजलं, ते म्हणतील की आम्हाला त्याच्यातनं चैतन्याच्या लहरी येत होत्या, आम्ही तेच घेत होतो. कारण त्या स्थितीत आहेत ना, साधू संत येते
तर चैतन्याच्या लहरी आम्ही घेत होतो. आम्हाला काय माताजी काही बोलत होत्या तरी ते मंत्रच होते, तेव्हा आम्ही त्याच्यातल्या लहरी घेत होतो. आणि असे मी जरी 6 तास बोलत राहिले तरी ते बसले राहतील असेच. पण ती स्थिती आपली आला नको का? त्यांची आर्थिक स्थिती बरी आहे पण आपली कमीत कमी सांस्कृतिक स्थिती बरी आहे त्यांच्यापेक्षा. आपली कमीत कमी म्हणता येईल नाही पण तरी आत्मिक स्थिती बरी आहे त्यांच्या मानाने. धार्मिक स्थिती बरी आहे. पण चुकलं कुठे? अतिशहाण. पण त्या पलीकडे काय मी म्हणणार नाही. थोडस तरी नम्रपणा यायला पाहिजे. नम्रतेशिवाय होणार नाही. तेव्हा आता ज्या भक्तीचा तुम्ही रस्ता घेतलेला आहे त्या रस्त्याच्या त्या अंतिम टोकाला आल्यावर देवळात या का तिथंच तुम्ही फिरणार मागे पुढे? ते देवळात काही येतच नाही. भक्ती हा मार्ग आहे आणि ध्येय जे अंतिम ध्येय आहे तो आत्मसाक्षात्कार आहे. ते देण्याला मिळालं. मागच्या जन्मी केली, त्याच्या जन्मी केली, प्रत्येक जन्मी तुम्ही भक्ती केली म्हणून तर या योगभूमी जन्माला आला आणि आताही तेच करत बसा. आता घ्या. ज्यासाठी एवढी भक्ती केली, एवढा टाहो फोडला, ते तुम्हाला मिळवायचे दिवस आले. ते तुम्ही मिळवून घ्या. त्यांनी तुमचं भलं होईल, तुमच्या मुलांचं भलं होईल, सगळ्यांचं भलं होईल, प्रत्येक दृष्टीने. बसा. आता फक्त असे हात करायचे सरळ. फक्त असे हात करायचे सगळ्यांनी. सगळ्यांची हात ऐसे करो. हा चला सगळेजण असे हात करा. त्यात पळायला कशा लागले हे बघा. त्याला मी म्हणते ना अतिशहाण. सरळ हात करायचं. असे हात करा. आधी सहज होत ते बघा आणि डोळे मिटून घ्या. आता बघा तुमच्या हातात गारगार येते का? गारगार वाटते का बघा. आता डोक्यावर बघा. डोक्यातनं गारगार निघतंय की गरम निघतंय? आधी गरम निघणार. निघतंय गरम की थंड? थंड. आधी काही लोकांच्या गरम निघेल. गरमी निघू द्या मग थंड होईल. आता उजवा हात माझ्याकडे करा. डावा हात वर करून बघा. बघा निघतंय का? येतंय? येतंय. वरती वरती धरा. वरती धरा. ही कुंडलिनी आहे. ही आतून जी बाहेर आली ही चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे काय? हीच तर आहे आदिशक्ती आदी माया. तिचं स्वरूप आहे हे बघा. आता तुमच्या डोक्यातनं गार निघतंय. वरती वरती धरा. वरती. आता दुसरा हात. आता हातात येते का बघा. हातात येते गारगार. परत हा हात करा. आलं पाहिजे. आलं नाही म्हणजे काहीतरी खराबी आहे. परत बघा आणि एकदम निर्विचारित आहे. विचार नाही येणार. आता काय विचार नाही डोक्यात बघा. काय विचार आहे का? नाही बघा. आता दोन्ही हात असे करा. गार येत आहे खूप जोरात. आता विचारा प्रश्न मनामध्ये. माताजी हे चैतन्य आहे का? हे ब्रह्म आहे का? असं मनामध्ये विचारायचं. हे चैतन्य आहे. प्लीज आस्क द क्वेश्चन मदर. इज दिस ब्रह्म? इज दिस चैतन्य? आस्क ए क्वेश्चन. They all have got it. वाढलं ना? वाढलं काय? आलं? आलं की नाही? आता सगळ्यांचं असं म्हणणार की माताजी तुम्ही कसं करता? असं तर कुणी करत नाही. पण करते म्हणजे काहीतरी असले पाहिजे ना. मी असं करते ही गोष्ट खरी आहे ना. मग काहीतरी असायलाच पाहिजे. आम्ही
हे नाही लक्षात घेत. काहीतरी असल्याशिवाय का करते? काहीतरी असलंच पाहिजे. उलटच बघायचं आपण. आता डोळे मिटा आणि चित्त इथे ठेवायचं. डोळे मिटा. झालं? येत आहे? थंड वाटलं डोक्यात? बरं, आता मी येतो. हा,